हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण शिकणार आहोत इंग्लिश वर्कशॉप ऑफ चॅप्टर अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. तर हा चॅप्टर मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे इन डिटेल एक्सप्लेनेशन. एक सेंटेन्सचं एक्सप्लेनेशन दिलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन लिंक दिली आहे खाली, त्याच्यावर जाऊन शिका. आज आपण त्याचं वर्कशॉप सॉल्व्ह करणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट with the first question. State whether you agree or disagree with the following statements. Justify your choice with proper reasons. तर इथे सेंटेन्सेस दिले आहेत. इथे आपल्याला लिहायचंय एग्री आहे की नाही एग्री, डिसएग्री आहे. ओके, आणि आपला रिझन द्यायचंय की का एग्री आहे. ओके, द कंपाउंड where the writer was living was rich in nature bounty. So this is agreed. का? कारण ते कंपाऊंड जे होतं तिकडे होती झाडं. ओके, आता मी त्याचं रिझन लिहिलं आहे. एग्री द कंपाउंड हॅड ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड मेनी टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. ओके, नेक्स्ट, हॉलिडे प्रोव्हाइड अस अन अपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. तर एग्री, ड्युरिंग हॉलिडेज वी गेट फ्री टाइम that we can spend in reading. Okay, next, the narrator made a mistake by saving the baby langur. तर आता हे टोटली डिसएग्री आहे. जे जनावर आहे त्यांना वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. So I've written saving the baby langur was a good decision as animals need our help and we should protect them. So the narrator was right. Okay, next sentence, animal cannot convey emotions. आता तुम्हाला काय वाटतं? तर they can convey emotions. Okay, so I disagree. Animals do convey emotions like the mother langur. तर तिने एक आपली फिलिंग एक्सप्रेस केली ना नरेटरला, तर ते लोक कन्वे करू शकतात. ओके, नेक्स्ट, द नरेटर वॉज 55 years old when this incident occurred. तर हे चुकीचं आहे. ओके, डिसएग्री. तो फक्त 15 years old होता, पण तो जेव्हा 55 years old झाला तेव्हा सुद्धा ही स्टोरी त्याला आठवण होती. ओके, नेक्स्ट, मॅच द फ्रेजेस गिवन इन द ग्रुप ए विथ द मीनिंग इन ग्रुप बी. तर इथे फ्रेजेस दिले आहेत. ओके, टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ शॉर्ट मध्ये आहे आणि आपल्याला ह्याच्यातून त्याचे मीनिंग्स शोधायचे आहेत. ओके, तर मी इकडे सॉल्व्ह केला आहे. ग्रुप ए, टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ म्हणजे कशाचा तरी भाग होणं. तर इकडे मीनिंग आहे टू बी अन एसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट. ओके, एसेन्शियल म्हणजे गरजेचं. ओके, इंटिग्रल म्हणजे त्यातलं. ओके, इन्क्लुडेड. टू बी एनग्रॉस्ड इन म्हणजे बिझी असणं. तर त्याचं मीनिंग काय आहे? टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड. टू टेक नोटीस ऑफ म्हणजे लक्ष घालणं. तर टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. टू फिगर आउटचा आन्सर आहे टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम्स. टू पॉन्डर ओव्हर, पॉन्डर म्हणजे विचार करणं. टू थिंक अबाउट सिरियसली. त्यानंतर टू बी ओव्हरवेल्म म्हणजे टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. इन अ फ्लॅश म्हणजे व्हेरी क्विकली. टू फाइंड सोलेस म्हणजे टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. ओके, सोलेस म्हणजे पीस. राईट इन युअर ओन वर्ड्स, वाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ द डॉग्स. तर तो नरेटर पुस्तक वाचत होता, त्याला वाटलं की कोणतरी पिग्स आहे त्यांच्यावरती हे डॉग्स बार्क करतात म्हणून त्यांनी इग्नोर केला. आता सेम हे मी इंग्लिश मध्ये लिहिलं आहे. द नरेटर थॉट दॅट द पॅक ऑफ डॉग्स ॲज युजल म्हणजे नेहमीप्रमाणे must have trapped an unfortunate pig. So he ignored the barking of the dogs. Okay. Why did Mother Langur make no effort to grab her baby from the coop? तर मदर लंगूरला हे कळालं की तिचा बाळ जे आहे ते सुरक्षित आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट होत आहे म्हणून तिने नाही घेतलं. ओके, ग्रॅब म्हणजे खेचून नाही घेतलं. आन्सर बघा, मदर लंगूर डिड नॉट मेक एनी एफर्ट टू ग्रॅब हर बेबी. It was because she was completely sure that the writer was not doing any harm to her baby and whatever he was doing was for the good of the baby. Okay. Next, read the text carefully and arrange the occurrence of happenings in the text in a sequential order. आता ही पूर्ण स्टोरी दिली आहे त्यांनी 13 लाईन्स मध्ये. आता आपल्याला हे अरेंज करायचंय की पहिला काय झालं, दुसरं काय झालं. ओके, फर्स्ट वन, I was engrossed in various magazine and story books. तर रायटर वाचत होतं. ओके, सेकंड काय येणार त्याच्यानंतर? I became deeply absorbed in the book. थर्ड, I heard the disturbance approaching closer. फोर्थ पॉइंट येणार, I saw something horrible. काहीतरी भयानक बघितलं मी. त्यानंतर काय झालं? I recalled terrible custom in animal clan. नंतर
आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, काठी घेतली आणि मी दगडी फेकली. ओके, मग नंतर त्याच्या काय झालं, माकडाला पकडलं. कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर's टेल. आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. ओके, त्यानंतर मी त्याला बनाना दिलं, पील्ड बनाना. नंतर आय अलाउड द मदर ऍक्सेस टू हर बेबी, तो बरा झाला, मग आईला घेऊ दिला. आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, तर ती थँक्यू बोलली त्याच्याकडे बघून, बेबी लंगूरची आई. आय वॉज शोड दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आणि लास्टला आय स्टील फाउंडली रिमेंबर दॅट एन्काउंटर. ओके, तर ह्या सिक्वेन्स मध्ये आहे. तर जेव्हा तुम्हाला लिहायचं असेल, पटकन सगळे लाईन्स वाचून घ्या आणि पेन्सिलने फटाफट असेच हे लिहून काढा तुमच्या पेपर्स मध्ये. ओके, नेक्स्ट, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इन 5 to 6 लाईन्स. आता हे जरासं मोठं आहे. What should you do if you find an injured bird while returning from your school? तर तुम्ही काय करणार, तुम्ही त्याला बघणार, त्याला लागलं आहे की नाही ते चेक करणार. मग त्याला कुठे औषध लावायची गरज आहे तर तिकडे हळद किंवा काही अँटीसेप्टिक आहे तुमच्या घरी ते लावणार. ओके, त्याला थोडी जागा देणार, बॉक्समध्ये ठेवाल किंवा बास्केटमध्ये ठेवाल आणि मग नंतर तो बरा झाला की त्याला सोडून टाकणार. ओके, तर हे सेम मी इंग्लिश मध्ये इकडे एक्सप्लेन केलं आहे. वाचून घ्या पॉज करून आणि कमेंट करून मला सांगा काही डाऊट असेल तर. ओके, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरेटर फ्रॉम द स्टोरी. तर तुम्हाला काय वाटतं, हा जो मुलगा होता हा कसा आहे किंवा लेखक जे आहे ते कसे होते. तर द स्टोरी इज व्हेरी सेन्सिटिव्ह, सिम्पॅथिक अँड लव्हिंग पर्सन. ओके, द रायटर ऑफ द स्टोरी. His quality of humanity and courage was admirable and incredible. His thoughts about human-animal relation are great. तर त्यांनी खूप हिंमत दाखवली आणि त्या मंकीला वाचवलं. ओके, हेच सगळं इथे लिहिलं आहे. He believes that communication between man and human depends not only on food but also on trust, compassion and mutual understanding. तर तुम्हाला सुद्धा जे काही वाटतं ते तुम्ही इकडे लिहू शकता, फक्त ते चॅप्टरच्या रिलेटेड असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट, आता इथे एक डायग्राम दिला आपल्याला, सांगितलं आहे कम्प्लीट द डायग्राम, राईट अ पॅरेग्राफ ऑन इच ऑफ द गिव्हन ऍक्टिव्हिटीज. ओके, मदर चाइल्ड, त्यानंतर त्यांचं रिलेशनशिप आणि त्या रिलेशनशिप मध्ये काय काय असतं ते द्यायचंय आपल्याला. ओके, तर तुम्ही जे काही इथे लिहिणार ते पॅरेग्राफ मध्ये असलं पाहिजे, हा रूल आहे. लव्ह अँड अफेक्शन, केअर, प्रोटेक्शन. ओके, आईकडून आपल्याला मिळतं. मॉरल व्हॅल्यूज आपल्याला आई देते, गायडन्स देते, एनकरेजेस. ओके, आता मी इथे पॅरेग्राफ सुद्धा लिहिलाय. द रिलेशनशिप बिटवीन मदर अँड चाइल्ड इज व्हेरी ब्युटिफुल अँड इनसेपरेबल. मदर्स लव्ह फॉर अ चाइल्ड इज इटर्नल. ओके, इट इज सेल्फलेस, म्हणजे ती सगळं विसरते आणि आपल्यावर प्रेम करते. केअरचं एक लाईन इकडे ऍड करायचं आपण. जेव्हा आपण केअर इन्क्लूड, शी टेक्स केअर ऑफ द चिल्ड्रेन. मग प्रोटेक्शन, शी प्रोटेक्ट्स द चिल्ड्रेन. मॉरल व्हॅल्यूज, शी मेक शुअर हर चिल्ड्रेन हॅव मॉरल व्हॅल्यू अँड टीचेस देम टू रिस्पेक्ट अँड लिव्ह इन द सोसायटी. गाईड आणि एनकरेजेस. द चाइल्ड ऑल्सो लव्स हिज मदर इमेन्सली. The mother guides, inspires and encourages her children throughout their life. ओके, हे सगळं तुम्ही लिहू शकता. आता नेक्स्ट डायग्राम दिलाय, इंजर्ड अॅनिमल, हाऊ विल यू हेल्प हिम. तर ऑलरेडी आपण सेकंड आन्सर जो लिहिलेला ते सगळं तुम्ही पॉइंट्स हे इन्क्लूड करू शकता. चेक इंजरीज, ब्रिंग हिम होम, प्रोव्हाइड वॉटर अँड फूड, प्रोव्हाइड फर्स्ट एड, सेट फ्री वेन इट रिकव्हर्स. तर तुम्ही हे एकदा वाचून घ्या आणि असा डायग्राम आला तर पटकन सॉल्व्ह करा. जरा आपण मागे पुढे बघू नका, कारण इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स स्कोर करायची संधी आहे. कारण तुम्ही जे इथे पॉइंट्स लिहिणार तेच तुम्हाला इथे पॅरेग्राफ मध्ये लिहायचंय. तर पॅरेग्राफ रेडी असेल तर पटकन हे पॉइंट्स लिहून टाकायचे. ओके, नेक्स्ट, आता एन्काउंटर ह्या वर्डचं यूज करून आपण किती वर्ड्स बनवू शकतो ते इकडे लिहायचे. 3 लेटर्सचे आहे, 4 लेटर्सचे आहे आणि 5 आणि 6 लेटर्सचे आहेत. ओके, पुढे मागे कसंही अरेंज करून तुम्हाला बनवायचे. तर इथे मी ऑलरेडी आन्सर दिला आहे. व्हिडिओ पॉज करा आणि चेक करा, आणि तुम्हाला अजून पण वर्ड्स येत असतील तर नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. तर हे म्हण आहेत, हे तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहायचे आहे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. ओके, जनसेवा म्हणजे काय, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. त्यानंतर पेरावे तसे उगवते, ऍज यू सो शाल यू रीप. ओके, रीप म्हणजे उगवते, ते आपण काढतो ना, हार्वेस्ट करतो ते. नेक्स्ट, write a paragraph and give an appropriate title to it.
यूज द फॉलोइंग पॉइंट्स. तर इथे तुम्हाला हे सगळे वर्ड्स यूज करून एक पॅरेग्राफ लिहायचा आहे. बर्ड्स अँड ॲनिमल, ओके, लव्ह अँड अफेक्शन, लॉयल, आर बेस्ट फ्रेंड्स, सर्व्स आज. तर इथे तुम्ही काहीही लिहू शकता, पण हे सगळे पॉइंट्स याच्यामध्ये आले पाहिजे. ओके. तर रिलेशन बिटवीन बर्ड्स, ॲनिमल अँड मॅन आर कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. In the absence of this relationship, our environment is disturbed and we risk our whole balance of ecology in our area. मग हे बघा, लव्ह अँड अफेक्शन आलं आहे टुवर्ड्स बर्ड्स अँड ॲनिमल. त्यानंतर दे आर आर बेस्ट फ्रेंड्स, दे आर लॉयल, हा पण पॉइंट कव्हर झाला ना, आणि हा पण झाला कव्हर. आणि त्यानंतर आहे अँड सर्व अस इन मेनी वे, सर्व अस सुद्धा आलाय. ओके. वी मस्ट प्रिझर्व इटर्नल रिलेशनशिप. मग प्रोटेक्ट अँड सेक्युरिटी सुद्धा आहे. सो इट इज अ ड्युटी टू प्रोटेक्ट देम अँड टेक केअर ऑफ देअर सेक्युरिटी विदाउट हर्टिंग देम. ओके. काइंडनेस, ऑनेस्ट, कंपॅशन. आता ते कसं ऍड करणार तुम्ही, तर इथे बघा, इथे दिला आहे टू अंडरस्टँड देम विथ लव्ह, अफेक्शन अँड हेल्प देम इन देअर नीड्स. आणि हे पण ऍड करू शकता, बी काइंड टू देम, डू नॉट हर्ट ऑर डिस्ट्रॉय. ओके. आणि लोनलीनेस अवॉइडेड. Man needs the company of birds and animals. Love the wildlife and avoid loneliness. Protect them. ओके. तर तुम्ही ऍड करत जावा पॉइंट्स, आणि जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही ह्याचे मिनिंग्स लिहा. नेक्स्ट, कम्प्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमाइनिंग द टाइप ऑफ न्यूज. तर न्यूज आहे त्याचे टाइप्स तुम्हाला लिहायचे आहेत. आता काय काय टाइप्स असतात, सिटी न्यूज असतात, पॉलिटिक्स असतं, स्पोर्ट्स असतं, इंटरनॅशनल न्यूज असतं, इकॉनॉमिक न्यूज असतं, ओके, बिझनेसचं न्यूज असतं. अजून कोणते न्यूज असू शकतात, सोशल मीडियाचे न्यूज असू शकतात. ओके. किंवा कोणत्या तरी पार्टीचे असू शकतात. ओके, सेलिब्रिटीजचे असू शकतात. तर अजून कोणते असतील तर नक्की कमेंट करून सांगा. अँड नेक्स्ट आहे ह्याच्यानंतर न्यूज रिपोर्ट किंवा रिपोर्ट रायटिंग आणि आहे, तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. ओके. सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट.